नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी चंद्रपूरच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे आणि ज्याने आज संपूर्ण जगाला आकर्षित केले आहे. तो विषय म्हणजेच योग आणि आयुर्वेद शास्त्र. पतंजली ध्यानमंत्रापासून आपण सुरुवात करूया. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मी. हा अतिशय सुंदर असा मंत्र आहे. याचा अर्थ असा आहे, योगेन चित्तस्य, चित्त म्हणजेच मन, योगाद्वारे चित्ताचे, पदेन म्हणजे व्याकरणाद्वारे वाणीचे, आणि आयुर्वेद वैद्यक शास्त्राद्वारे शरीराच्या सर्व विकारांचे, अशुद्धींचे निर्हरण केले. अशा ऋषीमुनींमध्ये श्रेष्ठ महर्षी पतंजलींना मी हात जोडून नमन करते. हे पातंजल योगसूत्र इसवी सनापूर्वी साधारण 200च्या सुमारास लिहिले गेले आहेत. आता योग म्हटलं, आज आपल्याला असं माहिती आहे की सगळेजण आसन करतात. निरनिराळ्या प्रकारच्या शारीरिक स्थिती ज्यांना आपण आसन म्हणतो, तोच म्हणजे योग आहे का? तर असं नाहीये. पतंजलींनी अष्टांग योगाचे वर्णन केले आहे आणि जेव्हा आपण अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन या पायऱ्यांनुसार जातो, या अंगानुसार जातो, तेव्हाच केलेल्या आसनांचा, प्राणायामाचा आपल्याला 100% फायदा होत असतो. तर आपण जाणून घेऊया अष्टांग योग म्हणजे काय. यामध्ये पहिलं अंग आहे यम. यामध्ये सामाजिक वर्तनाचे नियम त्यांनी घालून दिले आहेत, जसं की सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजेच वस्तूंचा संचय न करणे. या 5 गोष्टींचा समावेश यम यामध्ये होतो. यानंतर दुसरे अंग आहे नियम. यामध्ये स्वयंशिस्तीचे, सेल्फ डिसिप्लिनचे नियम आहेत. शौच म्हणजे शुद्धता, संतोष म्हणजे समाधान, तप म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची तयारी, स्वाध्याय म्हणजेच पुन्हा स्वयंअध्ययन किंवा अभ्यास करणे, आणि ईश्वर प्रणिधान म्हणजेच ईश्वराप्रती समर्पण भाव असणे होय. यम आणि नियम या 2 अंगानंतरच महर्षी पतंजलींनी आसन नावाच्या 3ऱ्या अंगाचे वर्णन केले आहे, ज्यामध्ये त्यांनी विविध शारीरिक स्थितीमधल्या आसनांचे वर्णन केलेले आहे. जेव्हा आपण यम आणि नियमांचे काटेकोर पालन करतो, तेव्हा केलेल्या आसनांचा 100% उपयोग होतो आणि यामुळे आपली सामाजिक आणि मानसिक स्थिती सुद्धा स्थिर व्हायला लागते, जी आसन स्थिती दीर्घकाळपर्यंत स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असते. ही आसन स्थिती साध्य केल्यानंतर पतंजलींनी 4थे अंग सांगितले आहे, ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? तर श्वास आणि उच्छ्वास यावर नियंत्रण ठेवून केलेला अभ्यास. यामध्ये भस्त्रिका, ओंकार, भ्रामरी, नाडीशोधन, शीतकारी असे विविध प्रकारचे प्राणायाम येतात. प्राणायामांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने सराव केल्यास आपल्या मनाचे नियमन होऊ लागते, कारण प्राण म्हणजेच श्वास. म्हणूनच यासाठी मी उदाहरण देते. जसं की एखाद वेळी आपण खूप चिडलेलो असो, खूप आपल्याला राग आला असेल, तर आपल्या श्वासांची गती साहजिकच खूप जास्त होते. आपला आवाज चढतो तसा आपल्या श्वासांचा वेगही वाढलेला असतो. परंतु तेच आपण शांत झाल्यानंतर, आपलं मन जेव्हा शांत होतं, तेव्हा आपला श्वासोश्वासही हळूहळू व्हायला लागतो. एवढा आपल्या मनाचा आणि आपल्या श्वासांचा निकटचा संबंध असतो. म्हणून जर आपण श्वासांवर नियंत्रण करू शकलो, तर आपल्या रागावर, आपल्या भावनांवर आपण नियंत्रण करू शकतो. यानंतर 5वा येतो तो प्रत्याहार म्हणजेच मनाला बाह्य विषयांपासून दूर आणि अंतर्मुख ठेवणे. मनाचे जे ज्ञानेंद्रिय जे आहेत, त्यांचे जे विषय आहेत, त्यापासून संतुलित ठेवणे आणि बाह्य विषयांपासून दूर ठेवणे, अंतर्मुख ठेवणे, यालाच प्रत्याहार म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. यानंतर 6वं अंग येतं, ते म्हणजे धारणा म्हणजे काय? तर मनाला एकाच ठिकाणी किंवा एका विचारांवर केंद्रित करणे. आणि त्यानंतर येतो तो ध्यान म्हणजे एकाग्रतेचा प्रवाह अखंड किंवा दीर्घ काळपर्यंत सुरू राहणे. म्हणजे धारणेमध्ये आपण जी धारणा, जो विचार आणला आहे, त्यावर मन एकाग्र करणे ही ध्यानावस्था असते. आणि सर्वात शेवटी जी प्राप्त होते ती समाधी अवस्था असते. आपण ऐकले आहे, कित्येक ऋषीमुनी यांना सहजपणे समाधी अवस्था प्राप्त व्हायची. त्यांचे शरीर निश्चल असायचे.
दीर्घकाळपर्यंत एका स्थितीत ते बसलेले असायचे. ही समाधी अवस्था खरोखरच आत्मानंदाची अनुभूती देते, जो कुठल्याही भौतिक सुखाशी बरोबरी करू शकत नाही. हा झाला अष्टांग योग. याशिवाय योगाची आणखीन एक व्याख्या सांगितली आहे, योगः कर्मसु कौशलम. म्हणजे काय, तर आपण आपले कार्य अधिक कुशलतेने परफेक्शननी करणे हा देखील योगच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपण आपलं कार्य अधिक प्रामाणिकपणे आणि जीव ओतून करणं हा देखील एक प्रकारची योग साधनाच आहे. याशिवाय योगाची आणखीन एक सुंदर व्याख्या आहे, योगस्तु चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे मनातील चित्त म्हणजे मन, वृत्ती मनाचे विषय, मनाच्या विषयांना आवर घालणे यालाच देखील योग असे म्हणतात. समत्वम योग उच्यते. शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन याला देखील योग असे म्हणतात. आणि याचमुळे आज आपली जीवनशैली कशी आहे, आज आपल्याकडे खूप इन्फेक्शियस डिसीजेस नाही आहेत, जसं सर्दी, खोकला, ताप किंवा व्हायरल, बॅक्टेरियल अशा प्रकारचे इन्फेक्शियस डिसीजेस तुलनेने कमी आहेत. कारण मॉडर्न मेडिसिनने खूप प्रगती केली आहे. नवीन नवीन आजार येतात, नवीन नवीन उपचार येतात. परंतु आज सर्वात जास्त जर कुठले आजार असतील तर ते लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, जीवनशैलीजन्य आजार आहेत. आणि अशा जीवनशैलीजन्य आजारांमध्ये मुख्य कारण असतं सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजेच आरामदायक जीवनशैली. आणि दुसरं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. म्हणूनच आज जगाला योगाचं वेड यासाठीच लागलं आहे, कारण लाईफस्टाईल डिसीजेसवर मात देण्यासाठी योगासारखा सर्वोत्तम उपायच नाहीये. जेव्हा आपण योग आसनांद्वारे करतो तेव्हा आपल्या शारीरिक हालचालींमधून आपल्या शरीराला लवचिकता मिळते. याशिवाय जर आपण व्यवस्थित आपलं मन शांत असेल, आपण रात्रीची झोप पूर्ण घेतली तर आपली मेटाबॉलिक सिस्टम रात्री व्यवस्थित रेस्ट करते आणि शरीरात सिक्रीट होणारे हॉर्मोन्स व्यवस्थित प्रमाणात स्रवतात. आणि मेटाबॉलिक डिसीजेस किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स याचं मुख्य कारण हॉर्मोन हे आहे. जसं डायबिटीजचं कारण काय आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन काय आहे, हॉर्मोन. थायरॉइड डिसीजेसचं कारण असणारी थायरॉइड ग्लँड हिचे देखील हॉर्मोन्सच असतात. PCOD काय आहे, हॉर्मोनच्या असंतुलनामुळे झालेलाच आजार आहे. म्हणून जर आपण आपले हॉर्मोन्स नियंत्रित करू शकलो तर आपण लाईफस्टाईल डिसीजेसवर देखील मात करू शकतो. आणि यासाठी आपल्याला योग्य निद्रेची आवश्यकता असते. आणि योग्य निद्रा ही तेव्हा होते जेव्हा आपलं मन शांत असेल, आपली शारीरिक हालचालींमधून आपल्या शरीराला थकवा आलेला असेल. आणि हे सगळं साधण्यासाठी योग महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन देतो. म्हणून आज पूर्ण जगाला योगाने वेड लावलेला आहे. भारतातच नव्हे तर सगळ्याच देशात योग केला जातो. आणि भारत मातेने संपूर्ण जगाला दिलेलं एक सुंदर शास्त्र आहे आयुर्वेद शास्त्र. योग आणि आयुर्वेद जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याप्रमाणे आहे. मुळात आयुर्वेदामध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्याधींचं वर्णन, त्याचे उपचार हा भाग नंतर येतो. आयुर्वेदाचे उद्देशच मुळात दोन आहेत, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनंच. म्हणजे काय, स्वस्थ व्यक्तींचे स्वास्थ्य अबाधित ठेवणे हा आयुर्वेदाचा पहिला उद्देश आहे. आणि यानंतर जर आपल्याला काही आजार झाले असतील तर त्याचा उपचार करणे हा दुसरा भाग आहे. म्हणून आयुर्वेदाने आपलं स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आणि आपण काय करायचंय काय नाही करायचं याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. स्वस्थ असण्याची आयुर्वेदाने केलेली सुंदर व्याख्या अशी आहे, समदोषा समाग्निश्य समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय, तर समदोषाः वात, पित्त, कफ या 3 दोषांवर शरीराचं संतुलन असतं. ह्या 3 दोष 7 धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू, 3 मल हे समस्थितीत असणे. याशिवाय प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः म्हणजेच आपला आत्मा, मन आणि इंद्रिय प्रसन्न अवस्थेत असणं हे स्वस्थ असण्याची व्याख्या आहे. म्हणजेच आयुर्वेद हा फक्त शारीरिक स्वास्थ्याला स्वस्थ म्हणत नाहीये. शरीर, सत्व आणि आत्मा म्हणजे शरीर, मन आणि आत्मिक आनंद ज्याला भेटतो तोच खरा
स्वस्थ असतो. खूपच सुंदर आणि परिपूर्ण अशी व्याख्या आहे ही. आणि म्हणूनच आयुर्वेदिक जीवनशैलीचे जर आपण पालन केले तर आपण निश्चितच ह्या जीवनशैलीजन्य रोगांपासून, आजारांपासून दूर राहू शकू. यासाठी आयुर्वेदाने मुख्य काय सांगितलं आहे, सर्कॅडियन रिदम. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय, की निसर्ग चक्राप्रमाणे आपलं जीवनमान असावं. सर्कॅडियन रिदम मध्ये सूर्योदय ते सूर्यास्त अशी आपली जीवनचर्या चालते. यामध्ये आपलं खान पान, आराम हे सगळं दिवसभरात झालं पाहिजे. भूक लागेल तेव्हा जेवावं, तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं, शारीरिक श्रम करावेत, हे सगळं दिवसभर चालणार. आणि सूर्यास्तानंतर आपल्याला आहार सेवन करायचा नाहीये. आपलं जेवण झालेलं असतं. साधारणतः 2 ते 3 तास जो वेळ असतो तो आपण आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे, फॅमिली टाईम असला पाहिजे. आणि रात्र जी आहे ती रात्र ही मनासाठी आहे. मनासाठी आहे म्हणजे काय, तर निद्रेसाठी आहे. रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतर आपल्या शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलन व्यवस्थित राहतं. साधारणतः 7 वाजेपर्यंत जर जेवण झालं तर 10 ते 6 किंवा 10 ते 5 अशा वेळेत जर तुम्ही झोप घेतली तर तुमचं शरीर रिज्युमिनेट होण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ दिलेला असतो. मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये देखील रात्री 11 ते सकाळी 3, पहाटे 3 हा जो वेळ असतो यामध्ये मेटाबॉलिक सिस्टम बूस्ट होण्याचं कार्य होतं. म्हणजे काय, सेवन केलेल्या आहाराचं पचन झालेलं असतं आणि 11 ते 3 या वेळेमध्ये आपले जे इंटरनल ऑर्गन्स असतात, जसं की लिव्हर आहे आणि पॅनक्रियाज आहे, ह्या सगळ्या अवयवांना आराम मिळतो आणि म्हणून ते रिज्युविनेट होतात, पुन्हा नवीन शक्तीने कार्य करू लागतात आणि औषधांशिवाय आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. आयुर्वेद, पंचकर्म, योग, प्राणायाम याचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास आपण आपली 100 वर्ष निरोगी आयुष्याकडे वाटचाल नक्कीच होऊ शकते. धन्यवाद.